नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 30 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं ठरो. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे अगदी सरळ सरळ असतं आणि अतिशय ट्रस्टवर्दी अशा प्रकारची ही माणसं असतात, विश्वासपात्र ही माणसं असतात. यांच्यासाठी माणुसकी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. यांची ऊर्जेचा स्तर हा जबरदस्त असतो. कायम ऊर्जावान ह्या व्यक्ती दिसतील. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा याचा दृष्टिकोन हा कायम सकारात्मक असतो. यांच्या जीवनात कितीही दुःख असली तरी तुम्हाला वर करणे अजिबात दिसणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद घेणारे असतात. सकारात्मक विचार, याचप्रमाणे यांच्यामध्ये ऊर्जेचा जो स्तर असतो हा जबरदस्त असतो. कधी एका जागेवरती स्थिर बसणार नाही. कायम कुठलं ना कुठलं काम करतील. एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करूनच सोडतील. म्हणजेच आधी काम आणि नंतर आराम हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये सामंजस्याची भावना ही खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. कुठे काही वाद चाललेला असेल, वितंड वाद चाललेला असेल, त्यामध्ये समेट घडवून आणण्याची जी गोष्ट असते ती यांच्यामध्ये खूप चांगली असते. म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ज्याला आपण म्हणतो ती या व्यक्तींची अतिशय उत्तम असते. याचप्रमाणे ज्ञानाचा गाभा सुद्धा ह्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचा असतो. मूलतः वाचनाची किंवा चांगलं ऐकण्याची जी गोष्ट आहे ती यांच्यामध्ये खूप चांगली असते. यांची वाणी सुद्धा खूप चांगली असते. म्हणजे या व्यक्ती ज्यावेळच्या वेळेस बोलतात त्यावेळेस तुम्हाला ऐकत राहावंसं वाटेल आणि यांच्या प्रत्येक वाणीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जो संदेश असतो हा देतोच. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात समाजप्रिय असतात, समाजशील असतात. घराच्या बाहेर जास्त रमणाऱ्या असतात. यांचं बोलणं सुद्धा अगदी मोकळं ढाकळं असतं. म्हणजे जे हृदयात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं. उगाच साखर पेरणी करणं किंवा समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून बोलणं हा प्रकार यांच्या व्यक्तिमत्वात अजिबात दिसत नाही. दुसरी सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट यांच्यामध्ये असते ती म्हणजे माणुसकीचा विचार, दुसऱ्याला मदत करणं. समोरचा व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, तो जर का दुःखत असेल तर धावून जातील आणि त्याची मदत करतील आणि त्या बदल्यात परत्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत. ही गोष्ट अतिशय चांगली असेल. लीडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. परंतु या लीडरशिप क्वालिटीमध्ये फक्त आणि फक्त स्वतःचा विचार नसतो. आपल्याबरोबर असणारा सर्वांचा विकास व्हायला हवा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. पैशाकडे यांचं अट्रॅक्शन तसं फारसं नसतं. पैशापेक्षा ज्ञानाकडे असतं, लोकसंग्रहाकडे असतं आणि म्हणूनच ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या समाजामध्ये अतिशय प्रसिद्ध असतात आणि यांची जी प्रतिमा असते ती सुद्धा खूप चांगली असते. अर्थात एखाद्याला मदत करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ह्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात दिसतात किंवा त्या ठिकाणी यशस्वी सुद्धा होताना दिसतात. एक जी गोष्ट आहे त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. ती म्हणजे निर्णय क्षमता. यांच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे यांचं बौद्धिक खूप चांगलं असतं, एनर्जी लेवल खूप चांगलं असते, मेहनत करायची तयारी असते. सदा हरित ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ही माणसं असतात. फक्त निर्णय क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच वेळा या ज्या व्यक्ती असतात ह्या निर्णय नेमक्या आणि लवकर घेत नाही आणि त्यामुळे जगाच्या मागे राहण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाचं गणित हे यांना जमवता यायला हवं. बऱ्याच वेळेस स्वतःचा स्वार्थ पाहत नाही किंवा पूर्णपणे समाजासाठी झोकून देतात आणि मग यांच्यावर कधी आर्थिक स्थितीच्या संदर्भातले प्रॉब्लेम आले, कॉम्प्लिकेशन आले तर मात्र हे एकटे पडतात. आता ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कारण व्यवहार हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. जर का तुम्ही एखाद्याला मदत केली तर ठीक आहे, परंतु व्यवहार किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहणं अतिशय आवश्यक आहे. कारण मग सगळे गुण असून सुद्धा व्यवहाराने किंवा पैशाने जर का तुम्ही मागे राहिलात तर मात्र समाज तुम्हाला विचारत नाही. याचा अनुभव कधी ना कधी तुम्हाला आयुष्यात नक्कीच येतो. या संदर्भात काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असतं. उत्तम राहणीमान किंवा उत्तम राहायचं यांना आवडतं. चांगल्या घराण्यात त्यांचा जन्म होतो, कल्चर्ड फॅमिलीमध्ये म्हणजे यांचा जन्म होतो. याचप्रमाणे संस्काराचा भाग सुद्धा यांच्यावर अतिशय उत्तम प्रकारचा असतो. एकंदरीत सांगायचं झालं तर विश्वासार्ह किंवा विश्वासपात्र अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. ज्ञानासाठी ज्ञान घेणाऱ्या व्यक्ती असतात. विचारी माणसाला विचारांपेक्षा प्रिय काय असू शकतं हा खाक्या यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या मगाशी 2 गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक राहील.
याचप्रमाणे येणारे जे संपूर्ण वर्ष आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंत मिळू शकतील. त्या संदर्भात नक्कीच काम करणं गरजेचं राहील. थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पैशाच्या संदर्भातले काही चांगले व्यवहारसुद्धा तुमचे होतील. जर का काही अडकलेले असेल ते सुद्धा मार्गी लागतील. एकंदरीतच हे जे व्यक्तिमत्व असतं ते लोभसवानं असतं आणि यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ऊर्जावान अशा प्रकारचं दुसऱ्याला मदत करण्याची गोष्ट यांच्यामध्ये असते. या ज्या व्यक्ती असतात या थोड्याशा धार्मिक किंवा आध्यात्मिक भावसुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. यांचे अंदाज बऱ्याच वेळेस बरोबर ठरतात. यांनी मानलेले अंदाज अचूक ठरतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगलं जेव्हा सिक्स सेन्स म्हणतो किंवा 6वं इंद्रिय हे यांचं अत्यंत उत्तम प्रकारे जागृत असतं. एकंदरीत सांगायचं झालं तर संपूर्ण अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं. यांच्यामध्ये पुरुषतत्व हे फार जास्त प्रमाणात दिसून येतं. खास करून आरोग्याच्या संदर्भात उष्णतेचे विकार, त्याचप्रमाणे खाण्यापिण्याने होणारे विकार, पोटाच्या संदर्भातले त्रास या गोष्टी किंवा लठ्ठपणा हा प्रकार यांच्यामध्ये थोडा दिसून येऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं 30 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.